पण झालं काय नक्की? जाधवने विचारलं. अरे एक पोरग बेपत्ता झालंय, त्याची गाडी सुद्धा. जय म्हणाला, सर, तसंही लुटमार करणाऱ्यांनी फार फार तर त्याची गाडी पळवली असती, किंवा अगदी मी म्हणतो गाडीसुद्धा नाही, मोबाईल, चेन, घड्याळ किंवा पाकिटातले पैसे फार फार लांबवले असते. गाडीसकट त्याला गायब करून घेऊन जाणं म्हणजे लगेच पकडले जाण्याची शक्यता असते. जाधव म्हणाला, मला वाटतं कदाचित रवीसारखंच त्याच्या बाबतीत काहीतरी घडलं असेल. म्हणजे हा फक्त माझा अंदाज आहे. जय म्हणाला. त्याने गाडी स्टार्ट केली. सिगरेटचे झुरके घेत तो गाडी मध्यम गतीने त्या घाटातून पुढे पुढे नेत होता. वळणावळणाचे रस्ते पार करत करत गाडी आता थोडीशी पुढे आली. हा घाटाचा अगदी मध्य होता. त्याने गाडी थांबवली आणि तो गाडीतून उतरला. आजूबाजूला असा कुठलाच रस्ता दिसत नव्हता जो खाली दिसणाऱ्या खोल अशा दरीतल्या जंगलाकडे जाऊ शकेल. खूप वेळ तिथे थांबल्यानंतर जय आणि बाकी दोघे गाडीत बसले आणि आता ते हळूहळू तिथून घाटाच्या खालच्या बाजूला जायला लागले. म्हणता म्हणता अर्धा तास उलटला आणि आता ते घाटाच्या अगदी शेवटच्या भागाजवळ आले. तिथे लगेचच एक छोटीशी लोकवस्ती असलेलं गाव सुरू होतं. त्यामुळे तिथून जंगलाच्या आतमध्ये जायचा रस्ता असू शकतो असं जयला वाटत होतं. पण एखाद्या गावातून जर एखाद्या जंगलाकडे जायला रस्ता असता आणि अशा रहस्यमयी ठिकाणी जाणारा रस्ता गावातून जात असता तर नक्कीच आजूबाजूच्या गावांमध्ये या रहस्यमयी जागेबद्दल कोणीतरी ऐकलं असतं. पण अशी कोणती जागा जेव्हा लोकांच्या माहितीत येते तेव्हा तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढू लागते आणि मग ही संख्या एकदा वाढली की अशी जागा ही जग जाहीर होऊन जाते. ही जागा जिथे रवी जाऊन आला होता ती जागा जग जाहीर तर नक्कीच नव्हती. म्हणजेच ती जागा फार कोणालाच माहिती नव्हती आणि त्याचमुळे त्या गावातून त्या जागेकडे जाणारा रस्ता नसावा असा वरवरचा अंदाज जयला आला. त्याने गाडी फिरवली आणि परत एकदा गाडी घाट चढू लागली. तो परत एकदा घाटाच्या त्या मध्यभागापर्यंत आला. वाटेत त्याने दोन्ही बाजूला दरीच्या आत जाणारा मार्ग कुठे दिसतो का हे परत एकदा बघितलं. त्याने परत एकदा गाडी वळवली आणि आता पुन्हा एकदा ते घाट उतरू लागले. घाट उतरून आता ते पोलादपूर घाटाच्या अगदी पायथ्याशी येऊन पोहोचले. 12:30 पावणे 1 वाजले होते. सतीश आणि जाधव दोघांनाही बिडी सिगरेटची तलब तर झालेलीच होती, पण त्याहीपेक्षा त्यांना तलब झाली होती ती चहाची. साहेब, चहा वगैरे घ्यायचा का? सतीश म्हणाला. हो, पण इथे कुठे चहाची टपरी दिसते? आजूबाजूला तर कुठे काही दिसत नाहीये. जाधव म्हणाला. साहेब, इथून थोडं पुढं गेल्यानंतर म्हणजे गाव पास केल्यानंतर लगेचच एक टपरी आहे. सतीश म्हणाला. ठीक आहे जय, ठीक आहे. जयने आता गाडी तशीच पोलादपूरच्या दिशेला घेतली. 1-1.5 किलोमीटर नंतर गाव पास झालं होतं आणि समोरच एक टपरी आता दिसू लागली होती. जयने गाडी आता टपरीच्या लगत रस्त्याच्या कडेला घेतली. बाजूलाच असलेल्या लाकडी बाकावर आता जय आणि सुभान बसले. सतीशनं टपरीवाल्याला चहा सांगितला. जयने सिगरेट पेटवली. तशी त्या दोघांनीही एक एक सिगरेट पेटवली होती. चहावाला तिघांना चहा देऊन परत एकदा त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला. साहेब, मला वाटतं ते पोरगं अपघातात मेलं असेल तर? सतीश म्हणाला. अरे तसं असतं तर त्याच्या गाडीचे अवशेष मिळाले असते. अपघाताच्या खुणा रस्त्यात कुठंतरी जाणवल्या असत्याच की. क्रेटा म्हणजे मोठी गाडी आहे, पण त्या गाडीचं नामोनिशाण सापडलं नाहीये. मोबाईल घाटाच्या पायथ्यापर्यंत ॲक्टिव्ह होता, पण तिथून मोबाईल देखील बंद झाला, म्हणजे आउट ऑफ कव्हरेज दाखवू लागला. अपघात झाला असता तर मोबाईल फुटून स्विच ऑफ झाला असता. आता काही वेळातच टपरीसमोर एक दुचाकी स्वार येऊन थांबला. त्याने गाडी स्टँडवर लावली आणि टपरीजवळ चहावाल्याला चहा आणि सिगरेट मागितली. तो त्याच्या ओळखीचा वाटत होता. तो चहावाल्याशी बोलत होता, पण चहावाल्याचं लक्ष मात्र
जयच्या बोलण्याकडे होतं. साहेब, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? क्रेटा गाडी असं म्हणालात म्हणून विचारलं. हो, क्रेटा गाडी सकट एक पोरगं काल रात्रीपासून बेपत्ता आहे. याच रस्त्याने महाबळेश्वरकडे ते साधारण 10 ते 11च्या मध्ये गेला असेल. जय म्हणाला. 1 मिनिट साहेब, तुम्ही ज्या पोराबद्दल बोलताय कदाचित ते पोरगं इथे थांबलं होतं काही वेळासाठी. 10:30 पावणे 11ची वेळ असेल. रात्री मी टपरी बंदच करत होतो. त्याचवेळी ते पोरगं समोरच्या बाजूला गाडी लावून गाडीतून उतरलं. रस्ता क्रॉस करून ते इथं आलं. माझ्याकडून त्याने सिगरेटचे पाकिट घेतलं. त्याचा फोन वाजत होता. तो मुलगा फोनवर त्याच्या मित्राला हे सांगत होता की माझे आईवडील महाबळेश्वरला येऊन थांबलेत आणि मी आता तिथे काही वेळातच पोहोचेल. टपरीवाला म्हणाला. खरं का काय? कुठली गाडी होती साधारण? काही सांगता येईल? कुठल्या रंगाची होती? काय मॉडेल होतं? जयला त्या टपरीवाल्याच्या बोलण्याची शहानिशा करण्याची गरज भासत होती. पांढऱ्या रंगाची गाडी होती साहेब. पुण्याचं पासिंग होतं एवढंच मला कळलं. MH12. बाकी नंबर माझ्या लक्षात नाही आणि क्रेटा गाडी असावी बहुतेक. टपरीवाल्याने अगदी नेमकं वर्णन केलं होतं. रात्री 11 नंतर ते पोरगं बेपत्ता झालं. म्हणजे तुमच्याशी त्याचा संवाद झाल्यानंतर 15-20 मिनिटातच पुढे काहीतरी घडलं असेल. पण त्याची गाडी कुठेही सापडली नाही. आणि दुसरं म्हणजे तोही बेपत्ता आहे. माहीत नाही, पण तो इथून सिगरेटचं पाकिट घेऊन माझ्या समोरून निघून गेला. लगेचच मी टपरी बंद केली आणि बाईकवर बसून माझ्या घराकडे निघून गेलो. साधारण मुलगा दिसायला कसा होता? काय सांगू शकाल का? आता तो दुचाकी स्वार मध्ये जयला विचारत पुढे आला. मगाशी जॉन सरांकडून जयने त्या मुलाचा फोटो घेतला होता. जयने मोबाईल हातात घेत तो फोटो ओपन केला आणि त्या माणसासमोर धरला. टपरीवाल्याने आणि त्या माणसाने दोघांनी एकत्र तो फोटो बघितला. साहेब, हाच पोरगा होता. अगदी 100%. टपरीवाल्याने आता खात्री केली होती. बापरे, हे कसं शक्य आहे? दुचाकी स्वार आता अवाक झाला होता. काय झालं? सतीशने विचारलं. साहेब, तुम्हाला खोटं वाटेल, पण काल रात्रीची गोष्ट 11:15च्या सुमाराची. शिरावली गावात मी राहतो. गावघाट चढल्यानंतर अगदी लगेचच आहे. थोडंसं आडवळणाला आहे. ड्युटी संपून मी काल 11:15 वाजता घाटातून वर चाललो होतो. धुकं जरा जास्त होतं त्यामुळे गाडीचा स्पीड थोडा कमी होता. घाट जवळपास मध्यापर्यंत पार केला असेल. रस्त्याच्या कडेने मला एक मुलगा काही अंतरावर पुढे चालत जाताना दिसला. गाडी मी सावधपणे त्याच्या बाजूने नेली. पोराचं कुठेच लक्ष नव्हतं. सरळ चालत चालला होता. या घाटात तसं माझं पहिल्यापासूनच येणं जाणं आहे. लहानपणापासूनच या घाटात मी येत जात राहिलो आहे. त्यामुळे मला माहिती आहे इथे विचित्र अशी घटना कधीमधी घडत असतात. पण त्या पोराला बघून मला कसली शंका आली नाही. तिथून गाडी थोडीशी पुढे नेत मी थांबलो. तो चालत येत होता. तो माझ्या बाजूने जाऊ लागला. तेव्हा मी त्याला विचारलं की दादा, तुला लिफ्ट हवी आहे का? तुला पुढे कुठे सोडायचं आहे का? एकटा या घाटातून असा का चालला आहेस? त्यावर त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही आणि तो सरळ तसाच चालत राहिला. मी परत एकदा त्याला मागून आवाज दिला, पण त्याने माझ्या कुठल्याच प्रश्नाला काही उत्तर दिलं नाही. मग मी सुद्धा जास्त विचार केला नाही. गाडी स्टार्ट करून मी सरळ घाट चढत निघून गेलो. हेच पोरगं होतं ते. अगदी 100%. कोणतीच शंका नाही. बापरे, पण एक गोष्ट समजली नाही. जर हा मुलगा 10:30 पावणे 11ला इथून त्याच्या कारने घाट चढत वर निघाला होता, तर तो मुलगा तुम्हाला 11:15च्या सुमारास पायी चालत जाताना का बरं दिसला असेल? तुम्हाला त्याची गाडी वगैरे दिसली का? बंद पडलेल्या अवस्थेत वगैरे? जयने विचारलं. नाही साहेब, गाडी मला कुठेच दिसली नाही. अगदी 100% खात्रीशीरपणे मी सांगू शकतो. पूर्ण रस्त्यात मला ती गाडी कुठेच दिसली नाही. त्या माणसाने सांगितलेली गोष्ट अविश्वसनीय होती, पण अगदीच ती गोष्ट पूर्णपणे खोडून काढता येणार नव्हती. कुणी उगाचच अशी मस्करी करणार नाही.
त्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघून समजत होतं गावाकडची साधी माणसं त्यांना असली चालाकी जमत नाही. उगाचच एखाद्याला त्रास देणं जमत नाही, हा जयचा आतापर्यंतचा अनुभव होता. जयने जाधव आणि सतीशकडे बघितलं. काहीतरी गडबड आहे, काहीतरी घडलं होतं त्याच्या बाबतीत, कदाचित तसंच काहीतरी जे रवीच्या बाबतीत घडलं होतं. जय मनातल्या मनातच म्हणाला. त्याने टपरीवाल्याला पैसे दिले. सतीश आणि जाधव दोघांबरोबर आता तो गाडीत येऊन बसला आणि त्याने गाडी वळवली. पुन्हा एकदा घाटाकडे जाण्यासाठी काही अंतर पुढे येत त्याने गाडी थांबवली. गावाची हद्द जिथे संपत होती आणि घाट काही मीटर अंतरावर सुरू होताना दिसत होता, त्यामधल्या भागातच त्याने गाडी थांबवली होती. गाडी त्याने रस्त्यालगत घेतली आणि तो गाडीतून उतरला. त्याने दोन्ही बाजूला नजर टाकली. मागे वळत त्यांनी गावाची दिसणारी घर बघितली आणि आता विरुद्ध दिशेला वळत दूरवर दिसणारा घाटाचा चढणाचा रस्ता सुरू होतानाचा भाग बघितला. सर, काय झालं? आपण इथे का थांबलोय? सतीशने विचारलं. हो सर, मलाही वाटतं. आपण तर घाटाच्या दिशेला जाऊ शकतो, तिथेच आपल्याला काहीतरी मिळेल. जाधव म्हणाला. बरोबर आहे. आपल्याला जो जंगलाकडे जाणारा रस्ता जो आहे तो घाटाच्या मध्येच कुठेतरी मिळणार आहे. पण मी एक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. जो माणूस 10:30 पावणे 11 वाजता इथून महाबळेश्वरकडे जायला घाटाच्या रस्त्याने निघाला होता, त्या टपरीपासून घाटाच्या मध्यभागापर्यंत पोचायला त्याला फार फार तर 15-20 मिनिटे लागली असती. पण दुसरीकडे तो दुचाकीस्वार असं म्हणतोय की त्याने 11:15 वाजता त्या मुलाला घाटाच्या मध्यभागी पायी चालत जाताना पाहिलं होतं. आजूबाजूला त्याची गाडी कुठेही त्याला दिसली नाही, हे त्या माणसाने खात्रीशीर सांगितलं. तो मुलगा सरळ रेषेत चालत होता. त्याने त्या माणसाच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नव्हतं. याचा एकच अर्थ होऊ शकतो की तो मुलगा कुठल्या तरी संमोहनाखाली होता. त्याने स्वतःची गाडी घाट सुरू होण्याच्या आधी अलीकडेच कुठेतरी पार्क केली किंवा लपवली असं आपण म्हणू. आता ती गाडी त्याने लपवली का कोणीतरी त्याला ती गाडी लपवायला भाग पाडलं हे मला नाही माहिती. हा फक्त एक अंदाज आहे. ती गाडी लपवण्यासाठी सगळ्यात योग्य जागा म्हणजे ही. इथे बघ, मनुष्यवस्ती जवळजवळ अर्धा किलोमीटर मागे पडलेली आहे. समोर घाट सुरू व्हायला देखील जवळपास 200-300 मीटरचा अंतर आहे. आजूबाजूला नजर जाईल तिथे फक्त घनदाट झाडी आहे. त्याची गाडी इथेच कुठेतरी असणार. गाडीच्या मध्ये आपल्याला काही मिळू शकेल, पण त्यासाठी आपल्याला गाडी शोधावी लागेल. क्रेटा गाडीचं एक फीचर आहे. त्या फीचरमध्ये गाडीच्या पुढं डॅश कॅम तर असतोच, पण टॉप मॉडेलची गाडी असेल तर गाडीच्या आतमध्ये देखील एक कॅमेरा बसवण्याची तरतूद आहे. ती गाडी जर आपल्याला सापडली तर आपल्याला नक्की कळेल. मला दाट संशय येतोय की या मुलाचं नक्की तेच झाले जे रवीचं झालं होतं. पण मग मला एक गोष्ट समजत नाही की फक्त या दोघांच्या बाबतीत असं का घडावं. जर गायबच व्हायचं होतं तर तो दुचाकीस्वार, तो तर रोज या मार्गाने जायचा आणि रात्रीच्याच वेळी जायचा. त्याला आजपर्यंत कोणताच असा वाईट अनुभव आला नाही. जय म्हणाला. तो आता त्याच रस्त्याच्या लगत हळूहळू थोडासा मागच्या बाजूला चालत जाऊ लागला. चालता चालता त्यांनी एक सिगरेटही पेटवली. सतीश आणि जाधवही आता हळूहळू त्याच्या मागे पुन्हा एकदा त्या गावाच्या बाजूला चालू लागले. जवळपास 25-30 फूट अंतर पुढे चालून आल्यानंतर जयची नजर जमिनीवर गेली आणि तिथेच त्याला गाडीचे काही टायर मार्क दिसले. हे टायर मार्क जरुरी नव्हतं की त्याच मुलाच्या गाडीचे असावेत, पण टायर मार्क्स जयने आता थांबून व्यवस्थित बघायला सुरुवात केली. ते टायर मार्क्स झाडीच्या दिशेला जाताना जाणवत होते आणि तितक्यात झाडीच्या बाजूला जाणाऱ्या मार्गावरच दोन्ही बाजूला चिरडलं गेलेलं गवत आणि काही झुडपं त्याला दिसून आली. आता तो त्या दिशेला थोडासा पुढे आला आणि अचानक आतमध्ये काही अंतरावर, अगदी येता जाता सहसा कोणाला दिसणार नाही अशी एक वाट
आतल्या बाजूला जात असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ती वाट अशी होती की रस्त्यावरून जाताना सहसा कोणाच्या लक्षातही आली नसती. दोन्ही बाजूला छातीपर्यंत वाढलेल्या गवताने आणि झाड्या झुडपांनी त्या वाटेचं प्रवेशद्वार जणू काही झाकलं गेलं होतं. त्या भागात मोठाली वाढलेली झाडं तर होतीच. त्याच झाडांच्या गर्दीत आतल्या बाजूला जाणारी ही वाट कोणाच्याच लक्षात आली नसती. पण ते टायर मार्क्स आणि जमिनीवर चिरडलं गेलेलं गवत मात्र त्या वाटेकडे जाणारा मार्ग दाखवणारं ठरलं. जय आता त्या वाटेच्या जवळ आला आणि गवत आणि झाड्या झुडपं त्याने जराशी बाजूला केली आणि आतमध्ये एक कार सहजपणे जाऊ शकेल अशी वाट त्याला आता अगदी स्पष्ट दिसत होती. कच्चा रस्ता, आजूबाजूला गवत आणि झाड्या झुडपं यांच्यामधून जाणारी ती वाट होती. सतीश आणि जाधव देखील त्याच्या मागेच होते. 10-15 फूट अंतर पुढे आल्यावर एक नागमोडी वळण दिसत होतं. त्या वळणावर येत जयने समोर पाहिलं. कडेला एका झाडाच्या खाली क्रेटा कंपनीची पांढरी गाडी त्याला स्पष्टपणे आता नजरेसमोर दिसत होती. गाडीचा नंबरही तोच होता. तेही आता चालत त्या गाडीच्या जवळ आले. गाडीचा नंबर परत एकदा पाहत जयने खात्री करून घेतली. गाडीच्या चारही बाजूंना एक फेरी मारत त्याने गाडीची कंडिशन नीट बघितली. गाडीवर कोणता ओरखडा, कोणताही टेंट दिसत नव्हता. म्हणजे हा कुठलाही अपघात किंवा घातपात नव्हता. गाडी व्यवस्थितपणे लॉक केलेली होती आणि अशातच त्याची नजर ड्रायव्हर सीटच्या बाहेरच्या हँडलवर गेली. त्या दारावरती गाडीची चावी जशीच्या तशी लावलेली होती. जयने आता गाडीचे चारही टायर बघितले. कोणताही टायर पंक्चर नव्हता. की चावी त्याने काढून घेत गाडीचं दार उघडलं. दार बंद करत चावी त्याने इग्निशनवरती लावली आणि स्टार्टर मारला. गाडी स्टार्ट झाली. गाडीमध्ये पेट्रोल फुल होतं. गाडी अगदी व्यवस्थित कंडिशनमध्ये होती. मग गाडी त्याने इथे का लावली होती आणि तो चालत कुठे गेला होता? सर, मला वाटतं की टपरीपासून निघाल्यावर याच जागेच्या आसपास काहीतरी घडलं. त्याला कदाचित कोणीतरी थांबवलं असेल. भानामती, चकवा असं काहीतरी झालं असेल. तसं असतं तर मग तो चालत घाटाच्या मध्यापर्यंत का बरं गेला असता? काहीतरी होतं जे त्याला इथे भेटलं. त्या गोष्टीने तो संमोहित झाला होता. ती गाडी त्याने इथंच लावली आणि त्या संमोहनाच्या अंमलामध्येच तो घाट चालत वरच्या बाजूला गेला. पण मग तिथून तो नक्की गेला कुठं? कारण आपण तो घाट आणि घाटाच्या मध्यापर्यंतचा रस्ता आतापर्यंत 2 वेळा बघून आलोय. दरीच्या बाजूला जायला तर कोणताच मार्ग नाही. कारण जर तुम्ही पाहिलं असेल तर दरीच्या बाजूचा भाग हा थेट 90 अंशाच्या कोनात खाली उतरणारा आहे. 40-50 अंशाच्या कोनात खाली जाणारा उतार नाहीये जिथून कोणी चालत दरीतल्या जंगलात उतरू शकेल. पण मग नक्की आपला रवी त्या जागेपर्यंत पोहोचला कसा? कारण जसं की मी म्हणालो, घाटातून जंगलाच्या भागात उतरायला दरीच्या मार्गे कोणताच सोयीस्कर असा रस्ता नाहीये. जय म्हणाला, सर, मग या अशा अवस्थेत तर एकच गोष्ट होऊ शकते. दरीच्या भागात जायला कोणता रस्ता नाही असं तर नाही की आपण ती जागा त्या दरीच्याच बाजूला असेल असं मनाशी ठरवूनच सगळा शोध घेतोय. असेही असू शकतं की ती जागा रस्त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच डोंगर ओलांडल्यानंतर असेल. दरीकडचा भाग जंगलाने वेढलेला आहे हे खरं आहे. पण दुसऱ्या बाजूला असलेल्या डोंगर किंवा त्या डोंगराच्या पलीकडे देखील घनदाट असं एखादं जंगल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सतीश बोलता बोलता बोलून गेला. पण त्याच्या बोलण्यात पॉइंट होता. जयने आता त्याचं बोलणं नीट समजून घेतलं. विचार करत असताना त्याने गाडीत बसल्या बसल्या आरशाच्या वर लावलेल्या कॅमेऱ्यावर लक्ष टाकलं. कॅमेऱ्याच्या खाली असलेल्या सॉकेटमधलं मेमरी कार्ड त्याने बाहेर काढलं. डॅशबोर्डमध्ये त्याने थोडीशी शोधाशोध केल्यावर त्याला छोटे मोठे पाने, स्क्रूड्रायव्हर अशी 1-2 अवजारे देखील मिळाली. तो गाडीतून खाली उतरला आणि डॅश कॅमच्या आजूबाजूला त्याने शोधाशोध केली. डॅश कॅमला लावलेलं मेमरी कार्डही
आता त्याच्या हाती आलं होतं. तो आता परत एकदा त्याच कारमध्ये बसला. ते दोघेही आता उभे राहून कंटाळले होते. दार उघडून तेही आता त्याच गाडीत बसले. जयने स्वतःच्या मोबाईलमध्ये ते गाडीच्या आरशावर मिळालेलं मेमरी कार्ड टाकलं आणि आता त्या फोल्डरमधले व्हिडिओज तो बघू लागला. तिथे 5-6 व्हिडिओ होते. पहिले 4-5 व्हिडिओ तर त्या मुलाच्या इतर ट्रिप्सच्या आठवणींनी भरलेली दिसत होते. त्याचं नाव अंकित होतं ही गोष्ट देखील आता जयला समजली होती. आता त्याने शेवटचा व्हिडिओ ऑन केला आणि व्हिडिओ सुरू केल्या केल्या त्याला कालच्या तारखेची नोंद त्या व्हिडिओवरती दिसून आली. वेळ होती 10:50 कदाचित हा व्हिडिओ त्याने त्याच 2-3 मिनिटं आधी रेकॉर्ड करायला सुरुवात केली असावी. व्हिडिओमध्ये आता थेट त्याचा चेहरा आणि मागचं रिकामं असलेलं सीट दिसत होतं. म्हणजे गाडीत तो एकटाच होता अशी धारणा जय स्वतःच्या मनाशी बांधून घेणारच होता. इतक्यात त्याच्या लक्षात आलं की अंकित गाडीत जरी एकटा दिसत असला तरी तो बोलत होता, मी, आई वडील, एक बहीण आहे. तिचं लग्न झालंय, परदेशात आहे ती. मी शिक्षण संपवून घरचा बिझनेस बघतोय. तो म्हणाला. ही वाक्य तो अशा थाटात बोलत होता जणू तो कुणाला तरी स्वतःबद्दल माहिती देत होता. राहून राहून त्याची नजर आरशाकडे आणि कॅमेऱ्याकडे जात होती. याचाच अर्थ तो आरशातून मागे असलेल्या सीटवर पाहत होता. पण गाडीत तर कोणीच दिसत नव्हतं. मग तो बोलत कोणाशी होता? असं तर नव्हतं की गाडीत कोणीतरी असं होतं जे फक्त त्यालाच दिसत होतं. काही वेळ तसाच गेला आणि अचानक त्याने मागे वळून बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती त्या कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेली स्पष्ट दिसत होती. जणू त्याला मागे काहीतरी दिसलं होतं. आणि तितक्यात दचकून त्याने समोर पाहिलं. गाडी एकदम थांबल्यासारखी वाटली. क्षणभर तो सुन्न झालेल्या नजरेने समोर पाहत राहिला आणि मग अचानक त्याने गाडी स्टार्ट केली. त्याच्या स्टेअरिंग फिरवण्याच्या लपकीमुळे समजत होतं की तो गाडी युटर्न घेत वळवतोय. आता तो अगदी सरळ पाहत होता. त्याच्या डोळ्याची पापणी देखील लवत नव्हती. आणि अशातच कसली तरी विचित्र अशी खरखर त्या व्हिडिओमध्ये ऐकू येऊ लागली. जयने व्हिडिओ थोडासा मागे घेतला कारण अशीच थोडीशी खरखर त्याला आधी देखील ऐकू आलेली होती. तो रेकॉर्डिंगमधला ग्लिच होता की खरंच त्यावेळी व्हिडिओच्या साऊंडमध्ये काहीतरी विचित्र आवाज कैद झाले होते हे जयला समजत नव्हतं. आणि तितक्यात त्याच्या डोक्यात एक विचार आला. तो विचार तसाच सुरू होता आणि त्याची नजर मोबाईलवर होती. ती खरखर मध्ये मध्ये ऐकू येत होती पण मध्ये मध्ये ती खरखर ऐकू येत नव्हती. गाडी आता काही वेळानंतर कुठेतरी थांबल्यासारखी वाटली आणि अंकित गाडीतून उतरला. काही वेळ व्हिडिओ तसाच सुरू राहिला. पुढे कितीतरी तास तो व्हिडिओ तसाच सुरू होता पण गाडीत कोणीच नव्हतं. ना कसली हालचाल होती. कदाचित मेमरी कार्डमधली मेमरी फुल झाल्यामुळे मग तो व्हिडिओ पहाटे बंद पडला असेल. आता त्याने डॅश कॅममधलं मेमरी कार्ड मोबाईलमध्ये टाकलं. त्याच्यामध्ये कैद झालेले आधीचे निरर्थक व्हिडिओ त्याने पाहिले नाहीत आणि तो थेट काल रात्री 10 नंतरचे व्हिडिओ बघायला सुरुवात करू लागला. यात अंकितचा प्रवास बऱ्यापैकी रहित झाला होता आणि आता रात्री 11:15 वाजताचं चित्रण आता त्याला दिसू लागलेलं. आणि अचानक गाडी एका वळणावर येऊन थांबली. समोर कोणीच नव्हतं. रस्ता रिकामाच दिसला होता. गाडीसमोर कोणी आलेलं नव्हतं. काही वेळ म्हणजे अगदी काही मिनिटे झाली असतील आणि अचानक गाडीचं दार उघडल्याचा आणि मग ते बंद केल्याचा आवाज ऐकू आला. पुढचा व्हिडिओ प्रवासाचा होता ज्यात मध्ये एकदा गाडी थांबवण्यात आल्याचे दृश्य दिसलं होतं आणि मग युटर्न घेऊन घाट उतरतानाचा रस्ता दिसू लागला होता. नक्कीच काहीतरी असं घडलं ज्यामुळे याने गाडी इथे लावली आणि मग तो इथून चालत घाटाने वर जाऊ लागला. योगायोगाने तेव्हाच त्या दुचाकीस्वाराने त्याला पाहिलं. त्याने जर पाहिलं नसतं तर आपल्याला कधीच कळलं नसतं की याचं नक्की काय झालं. रवी ज्या जागी गेला होता
हा मुलगा तिथेच गेला हे मी आता खात्रीने सांगू शकतो. जय म्हणाला, नक्की ती खरखर कशाची होती? गाडीत कोणीतरी होतं का? आणि अचानक त्याने डोळे विस्फारून समोर काय बघितलं होतं? त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दोन्ही व्हिडिओचा टाईम एकच आहे. पहिल्या पूर्ण व्हिडिओत एक गोष्ट स्पष्ट कळत होती की अंकित पूर्ण वेळ गाडीतच बसून होता. तो क्षणभरासाठी सुद्धा गाडीतून उतरलेला नव्हता. पण मग मध्येच गाडीचं दार उघडून बंद केल्याचे जे 2 आवाज झाले ते कसले होते? म्हणजे नक्कीच गाडीत कोणीतरी बसलं होतं, कोणीतरी अमानवीय, अदृश्य असं काहीतरी जे फक्त अंकितलाच दिसत होतं आणि त्यातलं काहीही कॅमेरात चित्रित झालं नाही. जय म्हणाला,